आरोपी सुदर्शन घुलेसह सर्व 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यात मकोका अंतर्गत 6 आरोपी एसआयटी कोठडीमध्ये आहेत। 14 दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यामुळे सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। या प्रकरणावर केवळ 10 मिनिटे सुनावणी झाली। सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं लेखी स्वरूपात न्यायालयात सादर केलं। त्यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती केलेली आहे। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर 20 जानेवारी रोजी सोमवारी सुनावणी होणार आहे। आरोपीच्या वकिलांना पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने ही वाढीव तारीख दिली आहे। खंडणी प्रकरणात कराड आणि चाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता। कराड यांच्या वकिलांनी तारीख वाढवून घेतली आहे। वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योतिमंगल जाधव असल्याचं कळत आहे। त्या कोण आहेत, त्यांच्या नावाचे सोलापुरामध्ये 4 सातबारे आहेत असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला। ईडीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी दमानी यांनी ट्विटरवरून केली आहे। बीड प्रकरणामध्ये सीएमकडनं उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीचे संकेत देण्यात आले। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना दिला। उज्ज्वल निकमांनी केस घेतली की गुन्हेगारांना शिक्षा होतेच असं फडणवीसांनी म्हटलंय। नाशिकच्या आडेगाव परिसरामध्ये हत्येची घटना घडली आहे। सय्यद पिंपरी शिवारात 45 वर्षीय भाऊसा पवार या व्यक्तीची हत्या करण्यात आली। कौटुंबिक वादामधून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे। या प्रकरणी आडेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकी चोरी प्रकरणी सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे। यावेळी या आरोपीकडनं 5 लाख रुपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। त्याचबरोबर 6 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय। सांगली मिरज शहरातील सराईत चोरांना पोलिसांनी अटक केली आहे। या 2 चोरट्यांकडनं सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। त्यांच्याकडनं चोरीचे 8 गुन्हे उघड झाले। नालासोपारा नाळे गावातील 6 महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा गुन्हे शाखेनं उलगडा केला। तुरुंगात मैत्री जमलेल्या चोरट्यांनी 62 तोळे सोनं लंपास करून ते फरार झाले होते। या गुन्ह्यात तिघांपैकी आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे। हे तिन्ही आरोपी भिवंडी आणि उत्तर प्रदेशमध्ये राहणारे आहेत। भिवंडी महानगरपालिकेनं अनधिकृत नळ जोडणी धारकांवर कारवाई केली आहे। मनपाची कोणतीही परवानगी न घेता मनपाचा रस्ता खोदून 11 नळ जोडण्या अनधिकृतपणे घेतल्या होत्या। या धारकांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। वर्ध्यातील नांदोरा शिवारात पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकून कारवाई केली। या कारवाईमध्ये 4,22,000चं साहित्य जप्त केलं। या प्रकरणी एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। नंदुरबारमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये विविध गुन्ह्यातील चोरी झालेले 23,34,000चे सोने आणि चांदीचे दागिने जप्त केलेत। या प्रकरणी 5 आरोपींना मध्य प्रदेशमधून अटक केली आहे। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यावर प्रशासनानं कारवाई केली। मुद्रांकाची जादा दरानं विक्री केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे। नागरिक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उचलला। चौकशी पूर्ण होईपर्यंत परवाना निलंबित राहणार आहे। आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यात सकल आदिवासी समाजानं मोर्चा काढला। 13 जानेवारीला किनवट तालुक्यात एका आदिवासी महिलेवर तिघांनी अत्याचार केले। गुन्हा दाखल झाल्यावर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चामध्ये करण्यात आली आहे। यवतमाळच्या महागावमध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध बंद पाळण्यात आला। महागावमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, मात्र याबाबत पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे। जळगाव शहरातील सांडपाणी थेट गिरणा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत असल्यामुळे नदी दूषित झालेली आहे। कुठलीही प्रक्रिया न करता सांडपाणी सोडल्याने नदी दूषित झाली, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। अमरावतीमध्ये मेळघाटच्या कोलकासमधील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीवर गेल्याचं पाहायला मिळतं। हत्तींच्या पायांना भेगा पडल्यानं हत्तीची चंपी मालिश करण्यात येते। हत्तीच्या पायांना भेगा पडू नये म्हणून वर्षभरातून एकदा त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार केले जात आहेत।
आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। पारगावमध्ये बिबट्या चक्क घराच्या गच्चीत जाऊन बसला। घरातील नागरिकांनी बिबट्याला हुसकावून लावलं। बिबट्या आत घरात प्रवेश करू लागल्यानं नागरिक भयभीत झाले। बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कल्याणमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या 9 जर्सी गाय आणि 2 वासरांची पोलिसांनी सुटका केली। या गायी गुजरातवरून आणल्या होत्या। या प्रकरणी कल्याण गोविंदवाडी परिसरातनं पोलिसांनी आरोपी अमीर फरीदला अटक केली आहे, तर त्याचे 2 साथीदार पसार झाले। साताऱ्यातील घाटाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी घाटाई देवीच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं। यावेळी भाविकांसाठी मंदिर परिसरात सोयी सुविधा करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला उदयनराजेंनी दिल्या। नाशिकच्या येवल्यात संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा 25 जानेवारीला पार पडणार आहे। या यात्रेनिमित्त शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होत आहेत। थंडीच्या कडाक्यात दररोजचा 25 किलोमीटर पायी प्रवास करत दिंड्या मार्गस्थ होत आहेत। यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा सनद वितरणाचा कार्यक्रम झाला। सुरुवातीला योजनेचं सादरीकरण झालं, नंतर पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन सनद वितरण करण्यात आलं। यात प्रातिनिधिक स्वरूपात 10 मालमत्ता धारकांना मिळकत पत्रिका देण्यात आली आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कृती आराखडा कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यभर तक्रार निवारण दिन साजरा केला जातोय। या पार्श्वभूमीवर येवला शहर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला। वर्ध्यातील आयुष्मान आरोग्य मंदिराला जिल्हाधिकारी वानमथी यांनी भेट दिली आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी करत आढावा घेतला। गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीसह नियमित गृहभेट करण्याच्या सूचना दिल्यात। अकोला जिल्हा परिषद ई ऑफिस प्रणालीमध्ये राज्यात 3ऱ्या क्रमांकावर आहे। त्यामुळे नागरिकांची कामं आणखी लवकर निकाली निघणार आहेत। ई ऑफिसच्या स्वतंत्र पोर्टलवर ऑगस्ट 2024 पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला। 20 पैकी 14 संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे हा प्रस्ताव सादर केलाय। बँकेच्या अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या हिताचं काम केलं नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे। रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक अलर्ट मोडवर आलेत। खासगी डॉक्टरांचे फीचे दर पत्रक रुग्णालयामध्ये प्रकाशित करा असे निर्देश खासगी रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत।